नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुमचे पाय पूर्वीसारखे मजबूत राहिले नाही तसं तुम्हाला कधी वाटलं आहे का? खुर्चीवरून उठताना तुमचे गुडघे दुखतात का? काही पावलं चालल्यावरच तुमच्या पायांमध्ये जडपणा, अशक्तपणा किंवा कंपन जाणवतात का? चालताना तोल गेल्यास काय होईल याची भीती तुम्हालासुद्धा कधी कधी वाटते का? मंडळी, आजचा व्हिडिओ 60-70 किंवा मग 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी किंवा ज्यांच्या आईवडिलांना किंवा वडीलधाऱ्यांना पायांचा अशक्तपणा, गुडघेदुखी आणि शारीरिक थकवा यांसारख्या समस्या आहेत त्यांच्यासाठी आहे. कारण आज मी अशी माहिती देणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या अनेक जुन्या सवयी बदलण्याचा निर्णय घेऊ शकाल. पण पुढे जाण्यापूर्वी मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला तो काळ आठवतो का, जेव्हा तुम्ही न थकता शेतात काम करू शकत होता किंवा जेव्हा तुम्ही तासनतास बाजारात फिरू शकत होता? पायऱ्या चढणं अगदी सोपं वाटायचं आणि कित्येक किलोमीटर चालल्यानंतरसुद्धा तुम्हाला थकवा जाणवत नसे. जर तुम्हाला तो काळ आठवत असेल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुमचं नाव काय आहे आणि तुमचे दिवस तुम्हाला आठवत आहेत. मंडळी, काही महिन्यांपूर्वी एक वृद्ध गृहस्थ माझ्याकडे आले होते. त्यांचं नाव होतं रामकाका. ते सुमारे 78 वर्षांचे होते. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता जी आहे ती स्पष्ट दिसत होती. खाली बसताना ते म्हणाले की मी रोज सकाळी मंदिरात चालत जायचो. वाटेत मला अनेक लोक भेटायचे, पण आता मला घराबाहेरच्या फाटकापर्यंत चालायलासुद्धा भीती वाटते. माझ्या पायांमध्ये अजिबात ताकदच उरलेली नाही. जेव्हा मी त्यांच्याशी सविस्तर बोलली तेव्हा माझ्या लक्षात आलं की समस्या फक्त गुडघेदुखीची नव्हती. खरी समस्या होती शरीराची. हळूहळू वाढणारी अशक्तता, पोषक तत्वांची कमतरता आणि अन्न योग्यरित्या पचवण्याची असमर्थता. ही चूक लाखो लोक दररोज नकळतपणे करतात. मंडळी, बऱ्याच लोकांना वाटतं की म्हातारपण म्हणजे वेदना, अशक्तपणा आणि परावलंबित्व. पण सत्य खूप वेगळं आहे. म्हातारपण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण अकाली येणारा अशक्तपणा नैसर्गिक नाही. जेव्हा शरीराला योग्य पोषण मिळत नाही, जेव्हा हाडांना पुरेसं कॅल्शियम मिळत नाही, जेव्हा व्हिटॅमिन डीची कमतरता भासते आणि जेव्हा स्नायू कमजोर होतात, तेव्हा शरीर हळूहळू निकामी होऊ लागतं. यामुळेच काही लोक वयाच्या 85व्या वर्षीसुद्धा कोणाच्याही मदतीशिवाय चालू शकतात, तर काही जण वयाच्या 60व्या वर्षीसुद्धा काठीचा आधार घेताना दिसतात. हा फरक केवळ वयाचा नसून जीवनशैली, आहार आणि शरीराला मिळणाऱ्या पोषणाचा देखील आहे. मंडळी, आजची आणखी एक मोठी समस्या ही आहे की लोक मनसोक्त खातात, पण शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. अनेकदा ताट भरलेलं असतं पण शरीर रिकामं असतं. पोट भरलेलं असतं पण हाडं कमजोर असतात. व्यक्तीला वाटतं की तो व्यवस्थित खात आहे, तरीही वेदना आणि अशक्तपणा का वाढतो? याचं कारण सोपं आहे. केवळ अन्न खाणं पुरेसं नाही, योग्य पचन आणि शोषण तितकंच महत्त्वाचं आहे. जर शरीर पोषक तत्वे शोषून घेऊ शकत नसेल तर अगदी महागडे पदार्थसुद्धा अपेक्षित फायदे देऊ शकत नाही. आयुर्वेदानुसार जेव्हा पचनशक्ती कमजोर होते तेव्हा शरीरातील धातू देखील कमजोर होतात. याचा पहिला परिणाम स्नायूंमध्ये जाणवतो. त्यानंतर सांधेदुखी सुरू होते. यानंतर पायांमध्ये अशक्तपणा, तोल जाणं, पायऱ्या चढण्यास अडचण आणि रात्री पोटामध्ये गोळे येणं यांसारख्या समस्या उद्भवतात. मंडळी, जर ही लक्षणं वेळेवर ओळखली गेली तर परिस्थिती लक्षणीय सुधारणा करू शकते. पण जर त्याकडे दुर्लक्ष केलं तर हळूहळू चालणं देखील कठीण होतं. आता प्रश्न असा आहे की शरीर नैसर्गिकरित्या मजबूत करण्यासाठी काय करता येईल? महागड्या औषधांवर अवलंबून न राहता शरीराला आतून मजबूत करण्याचा काही सोपा मार्ग आहे का? होय मंडळी, आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या बहुतेक घरांच्या स्वयंपाकघरामध्ये सहज आढळतात. तथापि त्यांचं सेवन करण्याची पद्धत नेहमीची नाही आहे. जेव्हा ते पाण्यात व्यवस्थित भिजवले जातात तेव्हा त्यांचे गुणधर्म अनेक पटींनी वाढतात आणि शरीर त्यांना अधिक सहजपणे शोषून घेऊ शकतं. पण या 5 उपायांपैकी पहिला उपाय इतका शक्तिशाली आहे की अनेक लोकांना त्याबद्दल माहितीच नसते. यामुळेच हजारो लोक त्याच्या फायद्यांपासून वंचित आहेत. तर तो पहिला घटक कोणता? एक साधी बी आणि एक साधा सुकामेवा एकत्र मिळून अशक्त पायांना कसे पुनरुज्जीवित करू शकतात आणि त्याचा अवलंब केल्यानंतर अनेक वृद्ध लोकांना फरक का जाणवतो, या महत्त्वपूर्ण माहितीसह आपण पुढे जाऊया. पहिल्या शक्तिशाली उपायाबद्दल जाणून घेऊया, ज्याला आयुर्वेदामध्ये सांधे आणि हाडांचा मित्र मानलं जातं. मंडळी, आता आपण पहिल्या उपायाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याकडे अनेक लोक स्वयंपाकघरातील एक साधा पदार्थ समजून दुर्लक्ष करतात. पण जर त्याचा योग्य वापर केला तर वाढत्या वयानुसार शरीरातून मजबूत होण्यास मदत करू शकतो. पहिला उपाय म्हणजे भिजवलेले मेथीचे दाणे
आणि अक्रोड यांचं मिश्रण. जेव्हा मेथीच्या दाण्यांचा उल्लेख होतो तेव्हा बहुतेक लोकांना फक्त त्याची कडू चव आठवते. तथापि आयुर्वेदामध्ये सांधे, पचनक्रिया आणि शरीर मजबूत करण्यासाठी मेथीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. अक्रोड हे निसर्गाची देणगी मानले जातात, जे शरीरासाठी फायदेशीर चरबी, खनिजे आणि पोषक तत्वांनी समृद्ध असतात. कल्पना करा की तुमच्या घरातील एका भिंतीला हळूहळू तडे जात आहेत. जर वेळेवर दुरुस्त केले नाही तर संपूर्ण भिंत कमकुवत होऊ शकते. त्याचप्रमाणे जेव्हा शरीराला गरज असते तेव्हा पुरेशा पोषणाअभावी हाडे आणि स्नायू हळूहळू कमजोर होतात. एकदा माझ्याकडे मुंबईचे एक 74 वर्षांचे वृद्ध गृहस्थ आले. ते म्हणाले की सकाळी उठल्यावर असं वाटतं की जणू कोणीतरी माझ्या पायांमध्ये वजन बांधलं आहे. थोडं अंतर चालल्यावरच माझे गुडघे जे आहेत ते आखडून जातात. मी त्यांच्या दैनंदिन दिनचर्या आणि आहाराबद्दल सविस्तर चौकशी केली. मला असं समजलं की त्यांचा आहार ठीक होता, पण त्यांच्या शरीराला पुरेसं पोषण मिळत नव्हतं. मी त्यांना काही सोपे बदल करण्याचा आणि त्यांच्या रोजच्या आहारामध्ये भिजवलेल्या मेथीच्या बिया व अक्रोड यांचा समावेश करण्याचा त्यांना सल्ला दिला. काही आठवड्यानंतर जेव्हा मी त्यांना पुन्हा भेटली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता. ते म्हणाले की आता सकाळी उठणं पूर्वीसारखं कठीण वाटत नाही आहे. येथे समजून घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट ही आहे की कोणताही एक उपाय जादूसारखा काम करत नाही. खरी शक्ती नियमिततेमध्ये असते. जेव्हा तुम्ही शरीराला दीर्घ कालावधीसाठी योग्य पोषण देता तेव्हाच त्याचा परिणाम दिसू लागतो. हा उपाय करण्यासाठी 1 चमचा मेथीच्या बिया आणि 2 अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी पाणी काढून टाका आणि खाण्यापूर्वी ते व्यवस्थित चावून खा. जे लोक विशिष्ट आजाराने त्रस्त आहेत किंवा औषधं घेत आहेत त्यांनी निश्चितपणे त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पण मंडळी, मी तुम्हाला जो दुसरा उपाय सांगणार आहे त्याला आयुर्वेदामध्ये हाडांचा खजिना म्हटलं जातं. बरेच लोक जे आहेत ते पाहतात तरीही त्यांच्या खऱ्या शक्तीबद्दल अनभिज्ञ राहतात. या दुसऱ्या उपायामध्ये काळे तीळ आणि मनुका यांचा समावेश आहे. जर मी तुम्हाला विचारलं की हाडांच्या मजबूतीसाठी कोणतं खनिज सर्वात महत्त्वाचं आहे तर तुमचं उत्तर बहुधा कॅल्शियम असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की फक्त कॅल्शियमचं सेवन करणं पुरेसं नाही. शरीराला त्याचा योग्य वापर करण्याची क्षमता देखील आवश्यक असते. काळे तीळ पोषक तत्वांनी समृद्ध मानले जातात. मनुका शरीराला ऊर्जा आणि काही महत्त्वाची खनिजे पुरवण्यास मदत करू शकतात. भिजवल्यावर त्या मऊ होतात, ज्यामुळे बऱ्याच लोकांना त्या पचायला सोप्या जातात. मंडळी, नेहमी लक्षात ठेवा, शारीरिक अशक्तपणा अचानक येत नाही. तो महिने किंवा वर्षांमध्ये हळूहळू विकसित होतो. सुरुवातीला पायऱ्या चढताना थोडी अडचण येते, मग बराच वेळ उभं राहणं कठीण होतं. त्यानंतर शरीराचा तोल जाऊ लागतो आणि अखेरीस त्या व्यक्तीला अचानक खूप म्हातारपण आल्यासारखं वाटतं. पण चांगली गोष्ट ही आहे की योग्य वेळी योग्य उपाययोजना केल्यास परिस्थिती सुधारू शकते. काळे तीळ आणि मनुका वापरण्यासाठी 2 चमचे काळे तीळ आणि काळी मनुका रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. ते चावून सकाळी खा. मधुमेहींनी मनुका खाण्यापूर्वी आपल्या डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. चालताना तुमच्या गुडघ्यांमधून आवाज येतो का? बराच वेळ बसल्यानंतर उठल्यावर तुम्हाला सांधे आखडल्यासारखे वाटतात का? रात्री तुमच्या पायांना ताण येतो किंवा पेटके येतात का? जर तुमचं उत्तर होय असेल तर पुढील माहिती ही तुमच्यासाठी आणखी महत्त्वाची ठरेल. पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिसऱ्या उपायाबद्दल सांगेन, जो अनेक वृद्ध लोकांनी वापरून पाहिला आहे आणि त्यांना सांध्यांमध्ये हलके व आरामदायक वाटल्याचं सांगितलं आहे. आपण हे देखील समजून घेऊ की कधीकधी समस्या केवळ हाडांचीच नसते, तर स्नायू आणि नसांची देखील असते. मंडळी, जर तुम्ही इथपर्यंत माझ्यासोबत राहिला असाल तर सर्वप्रथम मी तुमचं कौतुक करू इच्छिते. कारण जे लोक आपल्या आरोग्याबद्दल जाणून घेण्यासाठी वेळ काढतात तेच भविष्यात चांगलं जीवन जगू शकतात. आतापर्यंत आपण 2 महत्त्वाचे उपाय शिकलो आहोत, पण आता मी तुम्हाला तिसऱ्या उपायाबद्दल सांगणार आहे, ज्याला बरेच लोक फक्त एक साधा खाद्यपदार्थ मानतात. तथापि त्यात लपलेली पोषक तत्वे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. पण त्याआधी एका गोष्टीचा विचार करा. तुमच्या कधी लक्षात आलं आहे का की काही लोकांना गुडघेदुखीचा त्रास होतो, पण त्याहूनही जास्त त्रास त्यांना चालताना होणारा आवाज, सांधेदुखी आणि वारंवार येणाऱ्या सुजेमुळे होतो. सकाळी उठल्यावर असं वाटतं की जणू काही सांध्यांमधील सर्व पाणी निघून गेलं आहे. काही पावले चालल्यानंतर गुडघे जड वाटतात आणि कधीकधी खुर्चीवरून उठणंसुद्धा कठीण होऊन बसतं. मंडळी, ही स्थिती केवळ वाढत्या वयामुळे होत नाही. पोषक तत्वांची कमतरता, कमी शारीरिक हालचाल आणि दीर्घकाळ टिकणारी सूज हे देखील यासाठी जबाबदार आहे. म्हणूनच आता आपण तिसऱ्या उपायावरती चर्चा करणार आहोत. तिसरा उपाय म्हणजे जवस आणि खजूर. जवस हे फार पूर्वीपासून पारंपरिक आहाराचा एक भाग राहिले आहेत.
संतुलित आहाराचा भाग म्हणून शरीराला आधार देऊ शकणारे घटक त्यात असतात. खजूर हे ऊर्जा आणि खनिजे आणि नैसर्गिक गोडव्याचा चांगला स्रोत मानले जातात. एकदा एक 75 वर्षांची महिला माझ्याकडे आली होती. तिची सर्वात मोठी तक्रार ही होती की सकाळी उठल्यावर तिचे गुडघे इतके आखडलेले असायचे की तिला काही मिनिटे पलंगाच्या कडेवर बसावं लागायचं. ती म्हणाली की मी पूर्वी घरातील सर्व कामे सहज करू शकत होते, पण आता थोडा वेळ उभं राहिल्यावरही मला थकवा जाणवतो. मी तिला सांगितलं की शरीर आपल्याला संकेत देतं. वेदना आहे की नाही हा प्रश्न नाही. प्रश्न हा आहे की आपण ते संकेत वेळेवर ओळखत आहोत किंवा नाही. मंडळी, समस्या गंभीर झाल्यावरच लोकांना अनेकदा जाग येते, पण सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष देणं शहाणपणाचं आहे. जवस आणि खजूर रात्रभर भिजवून सकाळी खाणं हा अनेक लोकांच्या दैनंदिन दिनक्रमाचा भाग आहे. यामुळे ते मऊ होतात आणि चावायला सोपे जातात. पण लक्षात ठेवा, कोणत्याही अन्नाला चमत्कार मानणं हे योग्य नाही. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि निरोगी जीवनशैलीनेच खरे फायदे मिळतात. आता आपण चौथ्या उपायाकडे वळूया, जो विशेषतः अशा लोकांसाठी महत्त्वाचा आहे जे म्हणतात की त्यांच्या पायांमध्ये अजिबात ताकद उरलेली नाही. चालताना त्यांना असं वाटतं की त्यांचे पाय त्यांना साथच देत नाही आहेत. पायऱ्या चढणं अत्यंत कठीण झालं आहे. जर तुम्हाला कधी असा अनुभव आला असेल तर पुढील माहिती काळजीपूर्वक ऐका. चौथा उपाय म्हणजे भिजवलेले बदाम आणि पांढरी मुसळी यांचं मिश्रण. शतकानुशतके बदामांना पोषणाचा चांगला स्रोत मानलं गेलं आहे. आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सुद्धा सफेद मुसळीचा उल्लेख आढळतो. अनेक लोक तिचा संबंध शक्ती आणि ऊर्जेशी जोडतात. मंडळी, नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा स्नायू कमकुवत होऊ लागतात तेव्हा केवळ हाडे मजबूत करणं पुरेसं नसतं. शरीराला संतुलित पोषण, शारीरिक हालचाल आणि पुरेशा प्रथिनांची सुद्धा आवश्यकता असते. वाढत्या वयाशी संबंधित एक समस्या जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चिली जाते: स्नायूंचा क्षय किंवा मग अशक्तपणा. जेव्हा एखादी व्यक्ती नियमितपणे सक्रिय नसते, तिला पुरेसं पोषण मिळत नाही आणि ती दीर्घकाळ बसण्याची सवय लावते, तेव्हा पायांची ताकद हळूहळू कमी होते. म्हणूनच केवळ औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी जीवनशैली सुधारणं महत्त्वाचं आहे. काही लोक विचारतात, फक्त खाण्याने सर्व काही ठीक होईल का? माझं उत्तर नेहमी एकच असतं: नाही. जर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त बसून राहिलात आणि शरीराला हालचाल दिली नाही, सूर्यप्रकाश घेतला नाही, मग एकाच गोष्टीने तुम्ही सशक्त व्हाल अशी अपेक्षा केली तर ते अशक्य आहे. आरोग्य ही एक सवय आहे, जादू नाही. मंडळी, आतापर्यंत आपण 4 महत्त्वाचे उपाय शिकलो आहोत, पण 5वा आणि शेवटचा उपाय विशेषतः त्यांच्यासाठी आहे जे पायांमध्ये गोळे येणं, अस्वस्थता, रात्रीची झोप न येणं या त्रासाने ग्रस्त आहेत. इतकंच नाही तर चौथ्या भागामध्ये मी तुम्हाला 3 सोप्या दैनंदिन सवयींबद्दल सांगेन, ज्या या सर्व उपायांपेक्षाही अधिक महत्त्वाच्या आहेत. कारण कधीकधी समस्या तुम्ही काय खाता यात नसते, तर तुम्ही तुमचा दिवस कसा जगता यात असते. मंडळी, आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागापर्यंत पोहोचलो आहोत. कारण मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी समजून घेतल्याशिवाय कोणतंही प्रिस्क्रिप्शन, कोणताही घरगुती उपाय किंवा कोणतेही महागडे औषध तुम्हाला पूर्णपणे लाभ देऊ शकत नाही. लोकांना अनेकदा वाटतं की पायातील वेदना, गुडघ्यांचा ताठरपणा, वारंवार येणारे गोळे आणि अशक्तपणा हे केवळ वाढत्या वयामुळे होतं. पण सत्य हे आहे की कधीकधी समस्या वय नसते, तर आपल्या वाईट सवयी असतात. आपलं शरीर आपल्याला महिनोमहिने आधीच संकेत देऊ लागतं. कधीकधी पायऱ्या चढताना आपला श्वास फुलतो. कधीकधी थोडं अंतर चालल्यावर पाय जड झाल्यासारखे वाटतात. कधीकधी रात्री पोटऱ्यांमध्ये ताण जाणवतो किंवा कधीकधी गुडघ्यांमधून आवाज येऊ लागतो. पण आपण या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. हळूहळू या लहान समस्या मोठ्या समस्यांमध्ये बदलतात आणि एक वेळ अशी येते की व्यक्तीला स्वतःच्या घरात चालायलासुद्धा भीती वाटू लागते. म्हणून आज मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुम्ही अजूनही तुमच्या पायांवर उभं राहू शकत असाल, जर तुम्ही अजूनही काही पावले चालू शकत असाल, तर तुमच्यापुढे तुमचं आरोग्य सुधारण्याची संधी अजूनही आहे. मंडळी, आता आपण 5व्या आणि शेवटच्या उपायावरती चर्चा करत आहोत. हा विशेष उपाय अशा लोकांसाठी उपयुक्त मानला जातो ज्यांना रात्री पायात गोळे येणं, अस्वस्थता आणि ताण यांचा त्रास होतो. अनेक वृद्ध लोक वेदनेमुळे रात्री वारंवार जागी होतात. त्यांना नीट झोप लागत नाही आणि सकाळी उठल्यावर त्यांचं शरीर थकलेलं वाटतं. अशा लोकांसाठी बडीशेप आणि कमळाच्या बिया यांचं मिश्रण एक चांगला पर्याय मानला जातो. बडीशेपमध्ये शरीराला शांत करण्यास मदत करणारे गुणधर्म आहेत, तर कमळाच्या बिया कॅल्शियम आणि इतर पोषक तत्वांचा चांगला स्रोत मानल्या जातात. 1 चमचा बडीशेप आणि 10-12 कमळाच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ते पाणी प्या आणि बडीशेप आणि कमळाच्या बिया नीट चावून खा. हा एक साधा उपाय आहे, पण नियमितपणे
अवलंबल्यास अनेक लोकांना सकारात्मक परिणाम दिसून येतात. पण मंडळी, आता मी तुम्हाला अशा 3 सवयींबद्दल सांगू इच्छिते, ज्या या 5 उपायांपेक्षाही अधिक महत्त्वाच्या आहे. पहिली सवय आहे ती म्हणजे नियमित सूर्यप्रकाश घेणे. आजकाल लाखो लोक दिवसभर आपल्या घरामध्ये आणि खोल्यांमध्येच बंदिस्त असतात. शरीराला पुरेसा सूर्यप्रकाश देत नाही आणि हळूहळू व्हिटॅमिन डीची कमतरता भासू लागते. हाडांच्या मजबूतीसाठी व्हिटॅमिन डी आवश्यक मानलं जातं. त्यामुळे दररोज थोडा वेळ उन्हात घालवा. दुसरी सवय म्हणजे नियमित चालणं. वेदनेच्या भीतीने अनेक लोक चालणं सोडून देतात. पण सत्य हे आहे, तुम्ही जितके कमी चालाल तितक्या लवकर तुमचे स्नायू कमजोर होत जातील. आणि त्याचबरोबर तुम्ही 5 मिनिटांपासून सुरुवात करू शकता. हळूहळू वेळ वाढवा. तिसरी सवय म्हणजे तुमच्या शरीराचं वजन नियंत्रित करणं. अतिरिक्त वजनामुळे तुमच्या गुडघ्यांवरती जास्त दाब येतो. त्यामुळे संतुलित आहार आणि नियमित व्यायाम तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा. मंडळी, मला तुम्हाला मनापासून एक गोष्ट सांगायची आहे. वाढत्या वयाचा अर्थ असा नाही की आयुष्यातील आनंद संपला आहे. वाढत्या वयाचा अर्थ फक्त इतकाच आहे की तुम्हाला तुमच्या शरीराची थोडी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. आजही असे हजारो लोक आहेत जे वयाच्या 80व्या वर्षीसुद्धा सक्रिय जीवन जगत आहेत. ते स्वतःची कामे करतात आणि सकाळी फिरायला जातात. ते आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतात आणि जीवनाचा आनंद घेतात. फरक फक्त त्यांच्या सवयींमध्ये आहे. त्यांनी आपल्या शरीराकडे कधीही पूर्णपणे दुर्लक्ष केलं नाही. त्यामुळे तुम्हीही तसं करावं असा विचार करू नका. आता खूप उशीर झाला आहे. आज घेतलेला एक छोटासा निर्णय तुमचं आयुष्य वर्षानुवर्ष बदलू शकतं. म्हणून मंडळी, आजच तुमच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचा संकल्प करा. तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. नियमित सूर्यप्रकाश घ्या. थोडंसं चला. पुरेसं पाणी प्या आणि तुमच्या शरीराकडे संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. लक्षात ठेवा, मजबूत पाय फक्त चालण्यासाठी नसतात. ते स्वातंत्र्य, आत्मविश्वास आणि आनंदी जीवनाचं प्रतीक आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया ती तुमच्या आईवडिलांना, आजी आजोबांना आणि इतर गरजू लोकांना नक्की शेअर करा. तुमची एक शेअर कोणाच्या तरी आयुष्यामध्ये नवी आशा निर्माण करू शकते. जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण असे आरोग्यविषयक व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेचच बघू शकता. धन्यवाद.